हळुवार बहरेल प्रीत ही आपली. भाग 14. अगं किती वेळ लावलास? मी कधीपासून तुझी वाट बघतीये. अक्षिताला धावत परत येताना पाहून नंदिनी बोलली. सॉरी खरंच खूप लेट झाला ना. अगं पण मी तर काय करू. यायच्या वेळेला सरांनी मीटिंग ठेवली आणि त्याच्यामुळे माझी बस मिस झाली. अक्षिता धाप टाकत बोलली. बरं मला सांग, येताना काका आणि मावशी काही बोलले नाहीत ना तुला? अक्षिता. आईला मी सांगून आले आणि बाबा घरी नव्हते, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे. पण बाबा घरी यायच्या आत मला घरी पोचायचं आहे. नंदिनी. अक्षिता. बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे आता. तू आले आहेस ना तर आधी आपण रूम पाहून येऊ, नंदिनी बोलली आणि दोघीही रूम पाहण्यासाठी निघून गेल्या. त्या दोघीही बिल्डिंगजवळ आल्या. बिल्डिंगचा एरिया खूप छान होता. खाली गेटजवळ वॉचमॅन होते. बिल्डिंगही तशी थोडी जुनीच होती. बिल्डिंगमध्ये एंट्री केल्यानंतर नंदिनीने सेकंड फ्लोअरवरच्या रूमच्या डोअरची बेल वाजवली. तसं आतून एका मुलीने डोअर ओपन केला. हे हाय असं म्हणत त्या मुलीने नंदिनीला मिठीच मारली. तुम्ही दोघी तर अशा भेटताय जणू काय कितीतरी दिवसांपासून भेटलेला नाही. अक्षिता. हो, तू कसं काय ओळखलं की आम्ही खूप दिवस झाले भेटलो नाही ते? निकिता. नाही, मी ते सहजच म्हटले. अक्षिता तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघत बोलली. हीच माझी मैत्रीण निकिता आहे. 6 महिन्यापासून ती या रूममध्ये राहते आणि आता तुलाही तिच्यासोबतच राहायचं आहे. नंदिनी. आत या ना. तशा त्या दोघीही आतमध्ये आल्या. रूम तशी फारशी नवीन नव्हती, जुनीच होती. रूममध्ये 3 बेड होते. पूर्ण रूममध्ये पसारा पडला होता. जणू काही कित्येक दिवसापासून रूम साफ केलेली नाहीये अशी त्या रूमची अवस्था होती. काय झालं, पहिल्यांदा मुलींची रूम बघतेस का? निकिताने अक्षिताच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघून विचारलं. अक्षिता. मुलींना त्यांचं सगळं सामान व्यवस्थित ठेवायला वेळच कुठे असतो. सकाळी जातात, संध्याकाळी रूमवर येतात, त्याही कंटाळून. निकिता. अक्षिता तुला चालेल ना ही रूम? नंदिनीने अक्षिताच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव बघत विचारलं. हो चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तसंही इथून कॉलेज जवळच पडेल आणि ऑफिस पण जवळच आहे. अक्षिता. हो पण यासाठी तुला काही दिवस वाट बघावी लागेल. निकिता. का? अक्षिताने विचारले. या रूममध्ये 3 बेड आहेत आणि 3ही बेड सध्या ऑक्युपाय आहेत. त्यातली माझी एक मैत्रीण आहे, ती थोड्या दिवसात इथून जाणार आहे. तिचं दुसऱ्या कंपनीमध्ये सिलेक्शन झालं आहे आणि तिला इथून तो एरिया खूप लांब पडतोय, त्याच्यामुळे तीही रूम सोडतीये. तर तुला थोडे दिवस तू जिथे राहते तिथेच राहशील का? निकिता. हो चालेल. ज्या वेळेला ही मुलगी इथून निघून जाईल तेव्हा तू सांग, मी इथे राहायला येईन. अक्षिता बोलली. हो नक्की. असं म्हणून अक्षिता व नंदिनी दोघीही तिथून बाहेर पडल्या. नंदिनीने तिथून बाहेर पडल्या एक दीर्घ श्वास घेतला. अक्षिता, तू इथे ॲडजस्ट करू शकशील का? नाही म्हणजे एरिया तर छान आहे, पण रूमचं वातावरण मला ते अजिबात आवडलं नाही आणि तू तिथे राहायला येणार हे निकितासमोर नक्की करून सांगितलं म्हणजे तू खरोखर तिथे राहायला जाणार का? नंदिनीने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मान्य आहे की वातावरण थोडंसं वेगळं आहे, पण माणसाला प्रत्येक गोष्टीत ॲडजस्ट करून घेण्याची सवय असायला हवी. नाहीतर पुढे जाऊन जर काही प्रॉब्लेम झाला तर आपण त्यातून सावरू शकू. अक्षिता. अक्षिता, तू आता काकूबाईंसारखं बोलू नको हां. नंदिनी. हे मी नाही, माझी आई म्हणायची. अक्षिता. इथे जवळपास कुठेच बसस्टॉप नाही आहे, तर मी रिक्षाने जाते. नंदिनी. हो, मी पण रिक्षाने जाईन, कारण ऑलरेडी खूपच उशीर झाला आहे. अजून जर लेट थांबले ना तर परत मला सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत बसावं लागेल. अक्षिता. मी पण निघते. बाबा घरी पोचायच्या आत मला घरी पोचावं लागेल, नाहीतर तुला तर त्यांचं माहीतच आहे. नंदिनी. मुलींनी रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणं चांगलं नाही आहे. मुलींनी नेहमी त्यांच्या मर्यादेतच राहायला हवं असंच म्हणतील ना? अक्षिता थोडं हसून बोलली. तसं नंदिनी हसायला लागली. अक्षिता, कुठे गेली होतीस तू? अक्षिताला दरवाजातून आत येताना पाहून पार्वतींनी विचारलं. आजी ते. अक्षिता काही बोलणार तोच पार्वतींनी पुन्हा विचारलं. नाही म्हणजे पिऊने मला सांगितलं की तुझं ऑफिस लवकर सुटतं,
तिथून यायला जरा वेळ लागतो, पण आज तर तू घरी खूपच उशिरा आली आहेस. कुठे होतीस इतका वेळ? पार्वती आवाज चढवत बोलल्या. आजी ते मी नंदिनीला भेटायला गेले होते, त्याच्यामुळे जरा उशीर झाला. अक्षिता. नंदिनी कोण? पार्वतीने विचारला. नंदिनी माझी कॉलेज फ्रेंड आहे. खूप छान मैत्री आहे. आज कॉलेज सुटल्यानंतर आम्ही दोघी भेटणार होतो, म्हणून मग मी तिला भेटायला गेले होते. अक्षिता. कॉलेजमध्ये भेटला नव्हता का आत्ता भेटायला? पार्वती. अगं आजी, किती प्रश्न विचारतेस? बघ तुझ्या प्रश्नांनी घाबरली ती. पिहू. मी फक्त तिला साधेच प्रश्न विचारलेत, त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? पार्वती. मुलींची काही ना काहीतरी कामे असतात. तिला काहीतरी घ्यायचं असेल किंवा तिचं काहीतरी काम असेल, म्हणून तर ती गेली असेल ना एवढ्या रात्री. पिहू. पार्वती. अक्षू, तू जा आराम कर, कंटाळली असशील ना दिवसभर. पिहू बोलली आणि अक्षिता तिथून रूममध्ये निघून गेली. तू का अडवलं मला तिला प्रश्न विचारण्यापासून? जर मी अजून दबाव दिला असता ना, तर तिने मला सांगितलं असतं की ती एवढ्या रात्री बाहेर कशासाठी थांबली होती ते. पार्वती पिहूकडे बघत बोलल्या आणि पिहू मात्र गालात हसू लागली. मला हसतेस काय? पार्वतींनी पिहूला हसताना पाहून विचारलं. अगं आजी, तुला कशाला हसेन मी? पण तू तर आल्या आल्या दरवाजातच तिचा क्लास घ्यायला चालू केलास. किती घाबरली होती ती. पिहू हसतच बोलली. बरं, तिला जाऊन जेवायला बोलवून आण. पार्वती. हो जाते. असं म्हणत पिहू तिथून अक्षिताला बोलवायला तिच्या रूममध्ये निघून गेली. अक्षू, जेवायला येतेस ना? पिहू. हो, 2 मिनटं थांब, मी लगेच फ्रेश होऊन येते. अक्षिता बोलली. अक्षिता फ्रेश होऊन बाहेर आली तर पिहू बाहेर तिचीच वाट बघत बसली होती. पिहू, तू अजून खाली नाही का गेलीस? अक्षिता वॉशरूममधून बाहेर येत बोलली. नाही, मी तुझीच वाट बघत होते. पिहू. अक्षू, तू आजीच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. म्हणजे तिला ना सगळ्यांना असं सतत प्रश्न विचारायची सवयच आहे. कोणाला तरी यायला लेट झाला की तिचे प्रश्न चालूच होतात, आणि जोपर्यंत तिला तिच्या मनासारखं उत्तर मिळत नाही ना, तोपर्यंत ती काही प्रश्न विचारायची थांबत नाही. पिहू. हो, मी समजू शकते. कित्येक लोकांना काळजी करण्याची सवय असते आणि आजींनाही तशीच सवय आहे. अक्षिता. थँक्स. पिहू. कशासाठी? अक्षिताने विचारले. तू आजीच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला नाहीस आणि तिला समजून घेतलंस त्याबद्दल. पिहू. चल पुरे आता, खाली जाऊया. असं म्हणून त्या दोघी खाली निघून आल्या.